शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे। ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत त्यांना सरकारकडून चांगला दर देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। शक्तीपीठ महामार्गावर शेवटची खडी डांबर पडेपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। तर खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करत या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती येईल असं सांगितलं। दरम्यान आजच्या मेळाव्यात 6 ठराव मंजूर करण्यात आले। शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीच्या वतीनं आज कोल्हापुरात मेळावा झाला। नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून झालेल्या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर समर्थन समितीचे समन्वयक दौलतराव जाधव, रुचिता बाणदार, संजय नानले, दत्ता पाटील, ॲडव्होकेट नवनाथ पाटील, माजी महापौर राजू शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। एकीकडे कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे। चांगल्या विकासाच्या प्रकल्पांना विरोध होत असल्याने जिल्ह्याचा विकास झालेला नाही। जिल्ह्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे असं गडिंग्लज तालुक्यातील संजय संगपाळ यांनी सांगितलं। ज्यांची शेती या महामार्गात जात नाही ते लोक सुद्धा या महामार्गाला विनाकारण विरोध करतायत असं विजय हवालदार यांनी सांगितलं। या प्रकल्पाला खऱ्या शेतकऱ्यांचा विरोध नाही तर शेतकऱ्यांच्या अडून दुसरेच लोक विरोध करतायत। हा विरोध मोडून काढला पाहिजे असं निवास राजगिरे यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गामुळे 12 जिल्हे जोडले जाणार आहेत। त्यामुळे शिरोळ तालुक्यात पिकणाऱ्या भाजीपाल्याला चांगला दर मिळण्यासाठी या महामार्गाचा उपयोग होईल। तसंच शिक्षण, उद्योग आणि व्यापारासाठी फायदा होणार असल्याचं जयकुमार पाटील यांनी नमूद केलं। मूळ आराखड्याप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग व्हावा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा, भूसंपादन प्रक्रिया होण्यापूर्वी नुकसान भरपाईचा दर जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले द्यावेत, प्रकल्पाअंतर्गत व्यावसायिक प्रयोजनात बाधित शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावं आणि पूरबाधित क्षेत्रात पिलर उभारून महामार्ग बांधावा असे 6 ठराव आजच्या मेळाव्यात मांडण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असा चुकीचा संदेश केला होता। पण रुचिता बाणदार यांनी 600 शेतकऱ्यांच्या सह्या असलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलंय। शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग बनेल। कोल्हापूर सोडून सर्व जिल्ह्यांचा या महामार्गाला पाठिंबा आहे असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध आहे असं भासवण्याचा प्रयत्न होतोय। पण जिल्ह्याचा गतिमान विकास हवा असेल तर चांगले रस्ते झाले पाहिजेत अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। या महामार्गाला विरोध करून जिल्ह्याचा विकास खुंटला पाहिजे यासाठी काही मंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलंय। शक्तीपीठ महामार्गाकडे संबंध महाराष्ट्र पाहतोय। 14 जिल्ह्यांमधून हा महामार्ग येणार आहे, परंतु कोल्हापूरमध्ये त्याला विरोध आहे असं भासवण्याचं काम काही मंडळी करत होती। आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत असे हजारो शेतकरी यांनी आज इथं मेळावा घेऊन शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलेलं आहे। त्यांनी स्वतःहून हजारो शेतकऱ्यांनी सह्या देऊन आम्ही आमच्या जमिनी या प्रगतिशील असणाऱ्या महामार्गासाठी देत आहोत अशा पद्धतीचं आवाहन करून हा मेळावा घेतला। एका राम मंदिरामुळे अयोध्येसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्हे विकसित झाले। कुंभमेळ्यामुळे स्थानिक जनतेला करोडो रुपयांचं उत्पन्न मिळाले। उद्योग, पर्यटन आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। दरम्यान वाढवण बंदर शक्तीपीठाला जोडलं जाणार असल्यामुळे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल असं आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले। महाविकास आघाडीकडून विकासाला विरोध करण्याचं काम होतंय। या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जातील त्यांना शासनाकडून योग्य भरपाई दिली जाईल। शक्तीपीठ महामार्गावर शेवटची खडी डांबर पडेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे आणि या महाआघाडीने फक्त विरोध करण्याचं काम केलेलं आहे। आता हा विरोध त्या ठिकाणचे बाधित शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत। हे स्वतः आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याचं प्रतीक म्हणून जर आपण आज पाहिलं तर एक हजारो या ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून या ठिकाणी आज आम्हाला देखील खात्री झालेली आहे
की बाधित शेतकऱ्यांना हा महामार्ग पाहिजे, शासन त्यावर विचार करेल आणि हा मार्ग पूर्ण केल्याशिवाय शासन स्वस्थ बसणार नाही. पण शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान न होऊ देता त्यांना योग्य भाव देऊन हा महामार्ग शासन पूर्ण करेल. कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग गरजेचा असल्याचं माजी महापौर राजू शिंगाडे यांनी सांगितलं. यावेळी नवनाथ पाटील, सुरेश पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी महामार्ग झालाच पाहिजे अशी भूमिका मांडली. मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगरस यांच्यासह प्रकल्प बाधित शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या.